सुप्रीम कोर्टातून मित्रांनो आज मिळालेली दुपारी 2 ते 4:30 वाजेपर्यंत शिवसेनेच्या गोटातून आलेली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी। कपिल सिब्बल यांनी अखेर मित्रांनो हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरवला। कपिल सिब्बल यांचा या युक्तिवाद बघून शिंदे सेना बिथरली, शिंदे सेना प्रचंड अस्वस्थ। हातातून मित्रांनो सगळ्याच गेल्याच्या नंतर ज्या प्रकारचा युक्तिवाद आज कपिल सिब्बल यांनी मांडला त्यावरून मित्रांनो उद्धव ठाकरेंचा विजय हा शिंदे सेनेला सर्वात मोठा महागात पडलाय। ठाकरेंच्या शिवसेनेने मिळवले हे यश कपिल सिब्बल यांचं सर्वोच्च यश म्हणावं लागेल। आज मित्रांनो मुंबईच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये ज्या निकालाकडे आतुरतेने पाहिलं जात होतं, ज्या निकालाची संपूर्ण देश वाट बघत होता, तो निकाल महाराष्ट्रासाठी, देशासाठी नवीन प्रेरणा देणारा, देशाला योग्य दिशा दाखवणारा होता। आज प्रत्यक्ष सुनवाईला सुरुवात झाली आणि कपिल सिब्बल यांनी शिंदे सेनेचे धिंडवडे उडवण्यास सुरुवात झाली। मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक सगळ्या खऱ्या बाबींवरती कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडत शिंदे सेनेला बॅकफूटवरती आणलं। हे नुसतं बॅकफूटवरती आणलं नाही तर निकाल देखील मित्रांनो शिंदेंच्या विरोधात मित्रांनो आता ही अपडेट सगळ्यांनाच महागात पडते। सुनावणीमध्ये घटनाक्रम काय घडला नेमका? अध्यक्षांची निवडणूक हीच सर्वात मोठी गेम चेंजर होती। सिब्बल यांनी उघड केला 15 आमदारांच्या अपात्रतेचा इतिहास। म्हणजे सुनील प्रभू यांनी तातडीने आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती। सुरुवातीला यात 16 आमदार होते, नंतर ही संख्या 22 झाली। राज्यपाल यांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन भरून बहुमत सिद्ध करायला सांगण्याचा आदेश कोर्टाने चुकीचा ठरवून बाजूला ठेवला। परंतु मित्रांनो इथे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता आणि इथेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचा अपात्रतेचा इतिहास सगळ्यांसमोर त्यांनी मांडला। गुवाहाटीतून भाजपसोबत कट झाला, थेट राष्ट्रीय पक्षाच्या पाठिंब्याची कबुली। सिब्बल यांनी कोर्टात उघड केला संपूर्ण घटनाक्रम। सिब्बल यांनी भाजपला जबाबदार धरत मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा झाला आणि तिथे आमदार घाबरले नाहीत आणि त्यांनी मात्र पक्षविरोधी कारवाया करून निवडणूक आयोगाला आपल्या बाजूने निकाल द्यावा असं देखील पत्र लिहिल्यास सांगितलं आहे। विशेष म्हणजे दुसऱ्या बाजूने शिंदे गटाने पक्षाच्या मूळ पक्षाच्या केडरचा, कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचा दावा कधीच केला नाही असंही त्यांनी जोरदार युक्तिवादात म्हटलं आहे। निवडणूक चिन्ह हे केवळ राजकीय पक्षाचं असतं, कारण निवडणूक आयोग पक्षाला चिन्ह बहाल करतो। मी माझ्या आवडीचं चिन्ह निवडू शकतो, पण राजकीय पक्षाने अधिकृत पत्र दिल्याशिवाय मला उमेदवारी अर्ज भरता येत नाही। तशाच प्रकारे एकनाथ शिंदेंना देखील हे पक्षचिन्ह निवडणूक लढायला दिलं होतं, मात्र ते पळून घेऊन गेले असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी मांडला आहे। निवडणूक आयोगात हा सध्या सगळ्यात मोठा घटनाक्रम चालू असतानाच मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी देखील यावरती टिप्पणी करत शिंदे सेनेला सर्वात मोठा झटका दिल्याचं चित्र यावरून प्रथमदर्शी जाणवत आहे। म्हणजे मित्रांनो सुप्रीम कोर्टात देखील आता एकनाथ शिंदेंच्या विरोधात वादळ निर्माण होत आहे। हे वादळ साधंसुद्धा नाही, एकाच वेळी पक्षाने चिन्ह देखील जाणार, एकाच वेळी शिवसेनेचा निकाल देखील येणार आणि एकाच वेळी सगळ्याच्या सगळ्या आमदारांचं पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंच्या ताब्यात जर गेलं तर शिंदे सेनेला पुढील राजकारण करणं देखील महागात पडू शकतं। गेल्या महिनाभराची जर आपण चर्चा केली तर मित्रांनो या देशाच्या राजकारणामध्ये हा निकाल कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरू शकतो अशी या निकालाची सध्या प्रथम स्थिती निर्माण झाली आहे। या स्थितीवरूनच मित्रांनो देशाचं राजकारण उद्धव ठाकरे आता जिंकल्यात जमा झाल्याची चर्चा आहे। उद्या परत 2 वाजता, दुपारी 2 वाजता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। या सुनावणीच्या दरम्यान उद्धव ठाकरेंचे वकील पुन्हा एकदा आपली बाजू मांडतील, त्यानंतर शिंदेंचे वकील, आणि यातच उद्धव ठाकरेंचा पक्षचिन्ह पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा हा निर्णय सुप्रीम कोर्ट देऊ शकतं। इथे मात्र शिंदे सेनेला जबर धक्का बसू शकतो मित्रांनो।
ही अपडेट सध्या सुप्रीम कोर्टातून आज दिवसभरातून आली असून यामध्ये खूप मोठे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाले आहेत.